ऍक्च्युली महासभा घेताना दुसरी महासभा म्हणून काही निदर्शनात मी आणून दाखवलं की दुसरी महासभा नाहीये, ही पहिली महासभा आहे आणि त्याला महानगरपालिकेचा ऍक्ट आहे 19 कायद्याप्रमाणे. दुसरी गोष्ट त्या विरोधी पक्ष नेता आणि सभागृह नेता निवड व्हायला पाहिजे होती, तर ती न करता परस्पर ही डायरेक्टली काही सभा दुसरी म्हणून दाखवून या सभेमध्ये हे तिन्ही विषय घेऊन विरोधी पक्ष नेता आणि सभागृह नेता काही घेतला नाही. ही मनमानी महापौरांची असल्या कारणाने आम्ही महापौरांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टात रिट दाखल केलेली आहे. काल दाखल केलेली मी मुंबई हायकोर्टात काल रिट दाखल केलेली आहे. त्याची प्रत सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि आयुक्तांना सुद्धा मी काल सबमिट केले, महापौरांना सुद्धा काल सबमिट केले. ते एवढे झोपे गेलेले आहेत का त्यांना ती रिट आले ही माहिती नाही. एवढ्या पद्धतीने घाबरले ते. त्यांना निर्णय कायद्यानीच्या उत्तरानेच आम्ही देणार आहोत, कारण दडपशाही लोकशाहीला विरोधी पक्ष नेता नसावा हा त्यांची जी दडपशाही चाललेली आहे, या दडपशाहीला वाचा होण्यासाठी मी 100% यांना न्यायालयातच उत्तर देणार ही माझी अपेक्षा आहे. मी याच्यावरती त्यांना कलम वाचून दाखवला. जो विरोधी पक्ष नेता निवडणुकीचा कलम 19(1) ये जो कलम आहे, यो कलम मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे का याची निवड महापौरांनी गट नेता मोठ्या संख्येचा असल्याने त्यांना करणे जरुरी असतो, किंवा त्याला जर कोणाचा विरोध आला असेल तर त्या विरोध मध्ये जर संख्याबळ बघून महापौरांनी फक्त औचित्य म्हणजे याच्यामध्ये संख्याबळ फक्त बघायचे एवढाच अधिकार महापौरांना आहे. याच्यामध्ये थांबवण्याचा अधिकार बिलकुल महापौरांना नाहीये. यो ऍक्ट सुद्धा मी तुम्हाला 19(1) ये काय आहे यो सुद्धा निर्देशात सभागृहात मांडला. यो कशासाठी मांडला मी तर यो न्यायालयाला एक माझा आरसा राहील, न्यायालयाला एक इतृत्व राहील म्हणून यो मी कलम त्यांना वाचून दाखवलं.